नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापुरातील यादवनगरमध्ये प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पोलीस पथकावर हल्ला केलेल्या आणखी 4 संशयित आरोपींना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज अटक केली आहे। न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली आहे। संशयितांनी पळवलेलं सर्व्हिस रिव्हॉल्वर आणि 5 जिवंत कारतूस तसंच दुचाकी सुद्धा पोलिसांनी हस्तगत केले आहेत। दरम्यान या हल्ल्याप्रकरणी सलीम मुल्लासह 40 जणांवर मोकांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितलं। सोमवारी रात्री यादवनगर पांजरपोळ परिसरातील मटका अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्या पथकाने छापा टाकला। या पथकावर हल्ला करून अंगरक्षकाकडील सर्व्हिस रिव्हॉल्वर लंपास करण्यात आली। यातील 19 संशयितांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे। मुख्य संशयित सलीम मुल्लाच्या निलेश काळे, राजू मुल्ला, सुंदर दाभाडे आणि जावेद मुल्ला या 4 साथीदारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून सहाय्यक पोलीस अधीक्षक शर्मा यांच्या अंगरक्षकाकडील पळवून नेलेलं सर्व्हिस रिव्हॉल्वर आणि 5 जिवंत कारतूस जप्त करण्यात आली आहेत। या 5ही जणांना न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आपण 21 आरोपींना अटक केलेली आहे, कोर्टासमोर प्रोड्यूस केलेलं आहे। त्यांना 7 दिवसाची पोलीस कस्टडी ग्रँट झालेली आहे। यामध्ये उर्वरित जे आरोपी आहेत त्यांचा शोध चालू आहे। त्यामध्ये तपास पथकं बनवलेली आहेत आणि ती त्यांचा शोध घेत आहेत। त्यापैकी एका तपास पथकाला 4 आरोपी हे लक्षतीर्थ वसाहत या भागामध्ये आहेत अशी माहिती मिळाली होती आणि तिथे ते गेल्यानंतर ते तिथून पळून जात असताना त्यांचा पाठलाग केला गेला आणि त्यामध्ये 4 पैकी 3 आरोपींना पकडण्यात त्या टीमला यश आलं। राजू मुल्ला जो आहे तो मुख्य आरोपी सलीम मुल्ला याचा भाऊ आहे आणि निलेश काळे जो आहे तो महत्त्वाचा आरोपी आहे, कारण त्यांनी वेपन स्नॅच केलेला आहे आणि त्याचा CCTVमध्ये तसा रोल पण निष्पन्न झालेला आहे। त्याच्याकडे जेव्हा तपास पोलिसांनी केला तेव्हा त्याच्याकडून ते सर्व्हिस वेपन आणि ॲम्युनिशन जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे। आतापर्यंत या प्रकरणी 25 जणांना अटक करण्यात आली असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे। दरम्यान या प्रकरणी संशयितांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितलं। यापैकी जे प्रमुख आरोपी आहेत त्यांच्यावर यापूर्वीचे जे ऑफेन्सेस आहेत त्या सगळ्यांचा विचार करून याच्यामध्ये संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये सुद्धा कारवाई करत आहोत। त्याचा प्रस्ताव आम्ही ऑलरेडी सादर केलेला आहे।